नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. ईशा भाऊ अनिश जवळ येऊन म्हणू लागतो की आता भैरवी बाहेर गेलीये ना, तर तू चल आता घरी. त्यावर अनिश त्याला म्हणतो, तुला काय वाटलं मी त्या भैरवीला घाबरतो का? ती घरात असो नसो, पण मला आता त्या घरात यायचं नाहीये. मी इथेच राहणार आहे सगळ्यांच्या डोळ्यासमोर. तेव्हा किशा भाऊ त्याला म्हणतो की एकदम बरोबर बोललास, तू जर असं केलं तर भैरवी आणि भाऊजींचा जीव तर जळेलच, पण मुलांना सुद्धा असं वाटेल की हे लोक आपल्या काकांशी किती वाईट वागतायत. तेव्हा अनिश म्हणतो की हेच पाहिजे मला. पुढे तो म्हणतो, तुला माहितीये का मामा, ज्यावेळी भैरवीला मी लग्न करून या घरी आणलं होतं तेव्हा बाबा किती भांडले होते माझ्याशी, आणि आता तिच्या फेवरमध्ये बोलतायत. ती म्हणेल ते ऐकतात, ती म्हणेल ते करतात. त्यामुळेच मी ठरवलंय की इथून कुठेच हालायचं नाही, कारण मी जर इथून बाहेर गेलो तर घराचा ताबा हा भैरवीकडे जाईल आणि तिचं या घरावर राज्य येईल. तेव्हा किशा भाऊ म्हणतो की बरोबर आहे. त्यावर अनिश म्हणतो की काय बरोबर आहे म्हणतोस मामा, असं जर झालं तर तुला आणि राधा मामीला सुद्धा या घरातून बाहेर जावं लागेल. त्यामुळे आता किशा भाऊ जरा घाबरतोच. त्यावर अनिश म्हणतो, त्यामुळेच मी इथं थांबायचं ठरवलंय. तेव्हा किशा भाऊ म्हणतो की तू इथेच थांब, अगदी तंबू ठोकून. तेव्हा अनिश म्हणतो की मामा, काल रात्रीपासून माझ्या डोक्यामध्ये सतत एकच प्रश्न घोंगावतोय की एवढी मोठी रक्कम बाबांनी जमा केली तरी कशी आणि कुठून आणली असेल. तेव्हा किशा भाऊ म्हणतो की बरोबर आहे. आता अनिश त्याला म्हणतो, आपल्याला हेच शोधून काढायचंय, त्यामुळे आता तू कामाला लाग. तू घरातल्या सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेव आणि सगळ्या गोष्टींची माहिती ठेवत जा आणि मला येऊन सांग. तेव्हा किशा भाऊ त्याला म्हणतो की तू अजिबात काळजी करू नको, तू म्हणशील तसंच करतो. असं म्हणत आता किशा भाऊ तिथून जातो. थोड्याच वेळात काल आलेली ती मुलगी आता अनिश जवळ येते आणि त्याला म्हणते की एक्सक्यूज मी. त्यामुळे आता अनिश तिच्याकडे फिरून बघतो. आता अनिश जेव्हा तिला बघतो तेव्हा तिच्याकडे खालून वरती बघू लागतो. तेव्हा ती अनिशला विचारत असते की भैरवी माझगावकर इथेच राहतात ना, पण अनिशचं मात्र तिच्या बोलण्याकडे लक्ष नसतं आणि तो सारखं तिच्याकडे एकटक बघत असतो. तेव्हा ती त्याला म्हणते, हॅलो, मी काहीतरी विचारते. आता अनिश भानावर येतो. तेव्हा अनिश तिला विचारतो की कोण आहे तुम्ही? त्यावर ती पुन्हा विचारू लागते की भैरवी माझगावकर इथेच राहतात का? त्यावर अनिश म्हणतो की तिचं काय? तेव्हा ती सांगू लागते की मी सुकटनकर फूड्स कडून आलीये, मला राजन सुकटनकरने इथे पाठवलंय. आता त्याचं नाव ऐकल्यानंतर अनिशला खूप राग येतो. तेव्हा तो म्हणतो की या सुकटनकरला दुसऱ्यांच्या बायकाच्या मागे लागणं सोडून दुसरं काही काम नाहीये का? तेव्हा ती मुलगी म्हणते, काय? त्यावर तो म्हणतो, हे बघा, मला भैरवी माझगावकर आणि राजन सुकटनकर यांच्याबद्दल बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाहीये, त्यामुळे तुम्ही इथून जा. असं बोलून आता अनिश तिला हकलून लावतो आणि बाकावर जाऊन बसतो. तेव्हा ती अनिशकडे बघू लागते आणि तिच्या एक गोष्ट लक्षात येते की अनिश सुद्धा तिच्यासारखाच दुखावला गेला आहे. त्यामुळे ती विचार करू लागते की दोघांचं रिझन कदाचित एकच असावं. असं म्हणत आता ती पुन्हा अनिशकडे येते. तेव्हा अनिश तिच्यावर ओरडत पुन्हा तिला म्हणू लागतो की तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? लिव्ह मी अलोन प्लीज. असं म्हणत आता तो पुन्हा तिला जायला सांगतो, पण तिथून ती हलायलाच तयार नसते आणि अनिशला म्हणते, हे बघा ना, मी तुम्हाला आणि तुम्ही मला ओळखत नाही, तरी सुद्धा मी फक्त एकच प्रश्न विचारला, तुम्ही माझ्यावरती एवढं ओरडलात तरीही मला वाईट वाटलेलं नाहीये. मी समजू शकते, मला माहितीये की तुम्ही खूप चांगल्या मनाचे आहेत, हे तुमच्या दिसण्यावरूनच मला कळतंय, पण तुम्ही आता रागात असाल. कदाचित तुम्ही खूप दुखावले गेला असाल, म्हणूनच तुम्ही मला इतकं तोडून बोललात, पण मला खरंच अजिबात राग आलेला नाहीये. आता अनिश तिच्या बोलण्याने शांत होतो. पुढे ती म्हणते की खरंच माझंच चुकलं, मी तुम्हाला उगाचच त्रास दिला, मी जाते इथून. असं म्हणून ती आता नाटक करते आणि डोळे पुसत तिथून जाऊ लागते. आता इकडे अशोक मामा खोलीमध्ये एकटेच बसलेले असतात. तेव्हा ते अनिशचा विचार करू लागतात. तेव्हा त्यांना आठवतं की अनिश त्यांना म्हणत असतो की भैरवीसाठी तुम्ही माझ्या डोक्यावरचं छत काढू शकत नाही, त्यापेक्षा तुम्ही या घराचे 2 वाटे करा आणि तुमच्या वाट्यामध्ये तुम्हाला जे करायचं ते करा. त्यानंतर अनिशने पेटून घेण्याचं नाटक केलं. तेव्हा अशोक मामाने त्याला घराबाहेर काढलं आणि ते जेव्हा त्याला घ्यायला गेले तेव्हा त्याने स्पष्टपणे नकार दिला आणि तिथेच राहण्याचं ठरवलं. हे सगळं आता अशोक मामांना आठवत असतं, त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटू लागतं.
इकडे किशाभाऊ अनिशसाठी जेवण घेऊन जात असतो तेव्हा तो राधा वहिनीला विचारू लागतो की अनिशच्या आवडीचंच बनवलंय ना. त्यावर ती म्हणते की हो. तेव्हा किशाभाऊ म्हणतो की आपल्याला त्याचं मन जिंकायचं आहे ना, त्यामुळे आपल्याला हे सगळं करावं लागेल. असं म्हणत तो अनिशसाठी जेवण घेऊन जात असतो. तितक्यात आता त्याच्यासमोर अशोक मामा येऊन उभे राहतात. त्यामुळे किशाभाऊ एकदमच घाबरतो. तितक्यात राधा वहिनी तिथे येते. आता अशोक मामा म्हणू लागतात हे काय. त्यावर दोघंही सांगू लागतात की कालपासून अनिश बाबू उपाशी आहे ना, त्यामुळे आमच्या गळ्याखाली घास उतरत नाहीये, म्हणूनच आम्ही त्याच्यासाठी जेवण घेऊन चाललोय. तेव्हा अशोक मामांच्या सगळ्या काही गोष्टी लक्षात आलेल्या असतात. त्यामुळे ते त्यांना म्हणतात की मला तुमची काळजी चांगलीच समजतीये. पुढे ते म्हणू लागतात परमार्थात स्वार्थ साधणारे तुम्ही लोक हे सगळं कशासाठी आणि का करताय हे माझ्या लक्षात आलंय. त्यामुळे हे जेवण आत ठेवा. काहीही गरज नाहीये अनिशसाठी जेवण घेऊन जायची. आणि तुम्ही काय माझ्याच घरामध्ये होम डिलिव्हरी सुरू केलीये का. पुढे ते म्हणू लागतात तुम्हाला जर एवढीच काळजी आहे ना, तर बाहेर जा आणि कामं करून पैसे कमवा आणि त्याला खाऊ घाला. त्यामुळे आता दोघंही घाबरतात आणि अशोक मामांना म्हणतात की भाऊजी तुम्ही म्हणाल तेच करू. तेव्हा अशोक मामा म्हणतात एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही मला इथून पुढे कामाशिवाय हॉलमध्ये दिसता कामा नये. तुम्ही आता इथून पुढे किचनमध्येच थांबायचं आणि तुम्ही जर तसं नाही केलं तर तुमची रवानगी अनिश शेजारी होईल, एवढं लक्षात ठेवा. हे ऐकल्यानंतर आता दोघंही म्हणतात की आम्ही किचनमधून अजिबातच हलणार नाही आणि इथून पुढे तुम्ही म्हणाल तेवढंच करू. असं म्हणत आता ते जाऊ लागतात. तेव्हा अशोक मामा म्हणतात आणखी एक गोष्ट, हे जेवण तुम्ही दोघांनी मिळून आज रात्रीला खायचंय, तुम्हाला एक्स्ट्रा काहीच मिळणार नाही. आता राधा वहिनीला आणि किशाभाऊला चांगलीच अद्दल घडलेली असते. त्यामुळे ते तिथून गपचूप किचनमध्ये निघून जातात. आता अशोक मामा अनिशकडे येतात. तेव्हा अनिश त्यांच्याकडे बघतो आणि बाजूला जाऊन बसतो. तेव्हा अशोक मामा त्याच्याजवळ जाऊन म्हणू लागतात की अनिश घरी चल. तेव्हा अनिश त्यांच्याशी काहीच बोलत नसतो. त्यामुळे अशोक मामा त्याला पुन्हा एकदा म्हणतात की तुला ऐकायला येतंय का मी काय म्हणतोय, घरी चल. त्यावर अनिश परत त्यांना म्हणतो की तुम्हाला मी सांगितलंय ना की मी इथेच थांबणार आहे, मी घरी येणार नाहीये. तुम्हीच तर मला घरातून हकललं ना, आता तुम्हीच मला परत घ्यायला आलात, कशासाठी, कोण आहे मी. असं जेव्हा ते दोघं बोलत असतात तेव्हा ती मुलगी त्यांचं बोलणं चोरून ऐकू लागते. आता तिला भैरवीच्या घरातल्या एक एक गोष्टी लक्षात येत असतात. इकडे अनिश अशोक मामांना म्हणत असतो तुम्ही एक काम करा ना, तुम्ही माझ्या नावाची आंघोळच करून टाका, तसं पण तुम्ही मला काही समजतच नाहीये ना. त्यावर अशोक मामांना खूप मोठा धक्का बसतो आणि ते म्हणतात काय बोलतोयस तू, तुझ्या नावाची आंघोळ करायची वेळ माझ्यावर कधीच येऊ नये. आता अशोक मामा इमोशनल झालेले असतात आणि अनिशला म्हणू लागतात मुलांना वाढवताना तळहाताच्या फोडासारखं त्यांना जपावं लागतं. पोटाला चिमटा घेऊन आईबाप मुलांना मोठं करत असतात, पण त्यांची किंमत तुम्हाला कधी कळणार नाही. असं म्हणत आता अशोक मामा तिथून निघून जातात. इकडे भैरवी तिच्या बिझनेसचं प्रेझेंटेशन तिच्या आईबाबांना येऊन दाखवत असते. पण तिला जरा टेन्शन आलेलं असतं, कारण राजनने तिच्यावर खूप मोठी जबाबदारी टाकलेली असते. तेव्हा तिची आई म्हणजे मीना तिला समजावत म्हणते की भैरवी तुला कधी वाटलं होतं का की तुला एवढी मोठी संधी मिळेल, पण मिळाली ना, त्यामुळे तू टेन्शन घेऊ नको, सगळं काही नीट होईल. आता चंद्रराव म्हणतात की भैरवी तू आता कामासाठी 4-10 बायका बघ आणि तू बाहेरचं सांभाळ. तेव्हा भैरवी त्यांना सांगू लागते की ते बाहेरचं सगळं राजन सांभाळून घेणार आहे आणि राहिली गोष्ट बायकांची तर त्याची गरजच नाहीये, कारण निलिमा आत्या मला माझ्या बिझनेसमध्ये मदत करणार आहे. पुढे ती सांगू लागते की एवढी मोठी अपॉर्च्युनिटी मला निलिमा आत्याच्या मोदकांमुळेच मिळालेली आहे. हे ऐकल्यानंतर आता भैरवीचे आई बाबा खुश होतात. तेव्हा भैरवीची आई म्हणते की खरंच त्यांच्या हाताला चव आहे, आता त्या तुला मदत करणार म्हणजे सगळी काळजीच मिटली म्हणायची. पुढे ते म्हणतात आणि अशोकराव सुद्धा तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. असं म्हणत आता ते निलिमा आत्या आणि अशोक मामांबद्दल विचारू लागतात की त्यांची तब्येत कशी आहे. त्यावर भैरवी म्हणते की ते ठीक आहे. तितक्यात तिची आई म्हणजे मीना तिला विचारू लागते आणि अनिशचं काय, त्याचं काय चालू आहे, कुठे आहे तो ठिकाणावर आहे की नाही.
तेव्हा भैरवी मुद्दामच विषय टाळत तिचा मोबाईल हातात घेते आणि बाजूला जाते। ही गोष्ट जेव्हा तिच्या आईबाबांच्या लक्षात येते तेव्हा ते तिच्या जवळ येतात आणि तिला विचारू लागतात की भैरवी काय झालं, असं अचानक शांत का झालीस? त्यावर भैरवी म्हणते की काही नाही। आता इकडे अशोक मामांना एकदमच खूप त्रास होऊ लागतो, त्यामुळे ते लगेचच डॉक्टरांना फोन लावतात व डॉक्टर त्यांच्या तब्येतीची चौकशी करू लागतात। त्यावर अशोक मामा त्यांना सांगतात की डॉक्टर, मला प्रचंड वेदना होत आहेत, मी काय करू हेच मला समजत नाहीये। तेव्हा डॉक्टर म्हणतात, एक मिनिट अशोकराव, तुम्हाला जरी मी डिस्चार्ज दिलेला असला तरी तुम्हाला आरामाची अत्यंत गरज आहे, तेव्हा तुम्ही घरी जाऊन आराम करत आहात ना? तुमचे घरचे तुमची काळजी घेत आहेत की नाही? तुम्हाला एवढा त्रास का होतोय? तेव्हा अशोक मामा म्हणतात की मी वेळेवर गोळ्या औषधं घेतोय तरी सुद्धा मला त्रास होत आहे। तेव्हा डॉक्टर म्हणतात, तुम्ही ऑपरेशन करताना तुमच्या घरच्यांना त्याची कल्पना दिली होती का? त्यावर अशोक मामा म्हणतात की नाही, कारण माझ्या घरामध्ये ऑलरेडी खूप प्रॉब्लेम्स आहे, त्यामुळे ही गोष्ट मी माझ्या घरच्यांपासून लपवलीये। तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघा, तुम्हाला ही गोष्ट तुमच्या घरच्यांना सांगावी लागेल, कारण तुम्ही जर ती सांगितली नाही आणि तुमची जर व्यवस्थित काळजी घेतली गेली नाही तर तुम्हाला जास्त त्रास होईल आणि प्रॉब्लेम वाढेल। तेव्हा डॉक्टर म्हणतात की माझा नाईलाज आहे, मी माझ्या घरच्यांना काहीच सांगू शकत नाही। तितक्यात आता भैरवी तिथे येते आणि अशोक मामांचं बोलणं तिने ऐकलेलं असतं। तेव्हा अशोक मामांचं लक्ष भैरवीकडे जातं। तेव्हा मुद्दामच अशोक मामा विषय बदलत म्हणतात की हो, सगळं काही नीट आहे, तुम्ही म्हणतात तसं सगळं मी करत आहे। आता त्यांच्या बोलण्यावरून भैरवीला डाऊट आलेला असतो, त्यामुळे ती आता अशोक मामांच्या जवळ येते। तेव्हा अशोक मामा फोन ठेवतात आणि तिला विचारू लागतात, अरे वा, तू केव्हा आलीस? तेव्हा भैरवी म्हणते, तुम्ही जेव्हा फोनवर बोलत होतात ना तेव्हा अशोक मामा म्हणतात, आलीस का आईबाबांना भेटून? मग प्लॅनिंग वगैरे कुठवर आलं? त्यावर भैरवी म्हणते की बाबा, तो विषय जाऊ द्या, मला पहिले सांगा की तुम्ही फोनवर आता काय बोलत होतात? त्यावर अशोक मामा म्हणतात की असंच आपलं डॉक्टरांशी बोलत होतो। त्यावर भैरवी म्हणते की मी सगळं ऐकलं आहे, त्यामुळे त्यांना जरा टेन्शन येतं। तेव्हा ते विचारू लागतात की तू काय ऐकलं? तेव्हा भैरवी म्हणते, हेच का तुम्ही सांगत होतात की मी घरच्यांपासून काहीतरी लपवलंय। त्यामुळे आता अशोक मामा तिला सांगू लागतात की मी एक पतपेढीमध्ये काही पैसे गुंतवले होते आणि आत्ताच मला कळलं की ती पतपेढी बंद झाली। तेव्हा भैरवी विचारू लागते की बाबा, किती पैसे गुंतवले होते? त्यावर ते म्हणतात की 4। तेव्हा भैरवी म्हणते, काय 4 लाख? त्यावर ते म्हणतात की नाही, 4,000। त्यामुळे आता भैरवीच्या जीवात जीव आलेला असतो। तेव्हा अशोक मामा म्हणतात की मी काही येडा गबाळा नाहीये एवढे पैसे गुंतवायला। तेव्हा भैरवी म्हणते की सध्या आपल्याला 4,000 सुद्धा 4 लाखांसारखे आहेत। तेव्हा अशोक मामा म्हणतात की तू अजिबात त्याची काळजी करू नकोस, सगळं काही नीट होईल। आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो। आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये। तोपर्यंत व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।